Hello, hello friends. Welcome to our entrance class. Actually, we are starting the lecture number 2 or second part of our lesson, the respiration and energy transfer. So first of all, let me introduce Yash Educational Group, Kopargaon, Vaisapur, Evla. Sutavne School and Junior College, Vaisapur. Yash Coaching Classes, Kopargaon. Yash Science Academy, Evla. Yash Academy, Vaisapur. Myself, Professor Bhangade sir. My qualification is MSc B.Ed and subject of specialization is biology. So we are studying the chapter number 13, the respiration and energy transfer. आपण चॅप्टर नंबर 13 अभ्यासत आहोत. टायटल आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ग्लायकोलायसिस ह्या प्रोसेस बद्दल समजून घेत होतो. बरोबर आहे. ग्लायकोलायसिस इज ऍक्च्युअली द ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लायकोलायसिस हे ग्लुकोजचं ब्रेकडाउन असतं. सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ब्रोकन डाउन इनटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हेट और पायरुव्हिक ऍसिड. ठीक आहे. तर 10 स्टेप मध्ये होणारी ग्लायकोलायसिसची फेज किंवा रिएक्शन मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितली आहे. आणि ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ग्लायकोलायसिसची, तर ती सायटोप्लाझम मध्ये होत असते, हेही आपण समजून घेतलं. व्हॉट इज द एंड प्रॉडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस? द 2 मॉलिक्यूल्स ऑफ 3 कार्बन कंपाउंड पायरुव्हिक ऍसिड और द पायरुव्हेट. लेट अस गो टू आवर कॉन्सेप्ट फर्स्ट. So final conclusion of the glycolysis is that the 1 molecule of glucose is converted into 2 molecules of pyruvate. बरोबर आहे. सिंगल ग्लुकोज मॉलिक्यूलचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन 2 पायरुव्हेट मध्ये होतं ऍट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसच्या शेवटी किंवा ग्लायकोलायसिसच्या एंडला. बरोबर आहे ना. सो व्हॉट हॅपन्स हियर, the 4 ATP molecules as well as 2 molecules of NADH2 are also produced. ह्या रिएक्शन मध्ये 4 ATP चे मॉलिक्यूल आणि त्याचबरोबर 2 NADH2 चे मॉलिक्यूल सुद्धा बनतात. तुमच्या लक्षात येते का, 2 ठिकाणी 2-2 ATP चे मॉलिक्यूल सिंथेसिस झाले होते, म्हणजे 4 ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस्ड. अँड you know again the 2 molecules of NADH2 are also produced. NAD is a cofactor. NAD undergo reduction to form NADH2. बरोबर आहे ना. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जेव्हा आपण फायनल कन्क्लुजन, फायनल इक्वेशन ग्लायकोलायसिसचं देतो, तेव्हा आपण रिएक्शन मध्ये फक्त 2च एटीपी, एक ग्लायकोलायसिसची प्रक्रिया फक्त आणि फक्त 2 एटीपी तयार करते. त्याचं कारण असे, एक ग्लुकोज 38 एटीपी प्रोड्यूस करतो. हे आपण मागे मी तुम्हाला सांगितलंय इक्वेशन मध्ये. ते आपल्याला प्रूव्ह करायचे. कसं प्रूव्ह करायचंय? The mechanism of respiration involves 3 steps. Aerobic respiration मध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि तिसरं रिएक्शन कुठली होती? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम और द टर्मिनल ऑक्सिडेशन. बरोबर आहे ना. ह्यानुसार आपण त्या सर्व स्टेप्स किंवा फेज शिकत जाणार आहोत आणि मग आपण शेवटी प्रूव्ह करणार आहोत का 1 ग्लुकोज मॉलिक्यूल प्रोड्युसेस टोटल 38 ATP मॉलिक्यूल्स. बरोबर ना. सो बघा, मी सांगितल्याप्रमाणे 1 ग्लुकोज मॉलिक्यूल इज कन्व्हर्टेड इनटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हेट ऍट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस किंवा ग्लायकोलायसिस, नाही का. 4 ATP molecules as well as 2 molecules of NADH2 are also produced. मग 4 ATP पैकी 2 ATP वापरल्या गेल्या, रिएक्शन मध्ये यूज झाल्या. लक्षात घ्या, पहिल्यांदा रिएक्शन मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि त्याचबरोबर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये होताना रिएक्शन मध्ये 2 ATP वापरल्या गेल्या. सो त्याच्यामुळे वापरल्या गेल्या म्हणजे ते आपण कर्ज घेतल्यासारखं. तर 4 बनल्या होत्या टोटल. 4 minus 2 net gain of ATP in glucose, I mean glycolysis is a only 2 ATP. फायनल गेन किती मिळाला आपल्याला ग्लायकोलायसिसचा? फक्त 2 ATP मॉलिक्यूल. इज दॅट क्लिअर टू यू? मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात येत असेल का
one glucose molecule is converted into 2 molecules of pyruvate. त्याचं रूपांतर 2 pyruvate मध्ये होतं at the end of glycolysis. ग्लायकोलायसिसच्या शेवटीला टोकाला. इक्वेशन ऑफ ग्लायकोलायसिस ग्लुकोज प्लस 2 NAD प्लस 2 ADP. कारण काय 2 NAD चं रूपांतर 2 NADH2, 2 ADP चं कन्व्हर्जन 2 ATP मध्ये होणार आहे. सो ब्रॅकेट एरो वरती त्या ठिकाणी आपण घेतलंय एन्झाइम्स ऑफ ग्लायकोलिसिस किंवा ग्लायकोलायसिस. हा एरो इकडे गेलाय रिएक्शन मध्ये. एन्झाइम्स ऑफ ग्लायकोलायसिस म्हणजे काही एकच सिंगल एन्झाइम आहे का? नाही, 10 डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम. आठवतंय तुम्हाला नावं? आयसोमरेज, म्युटेज, कायनेज, बरोबर आहे ना? असे व्हरायटी ऑफ एन्झाइम्स त्या ठिकाणी तुम्हाला मी नेम सांगितले होते. इनोलेज, अल्डोलेज. हा ठीक आहे. तर मग असे एन्झाइमचे नावं सांगितल्यानंतर मला सांगा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन किती पायरुवेट मध्ये? 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट मध्ये. 2 NAD get reduced to 2 NADH2 and ADP get phosphorylated to ATP. सो अशा पद्धतीने फायनल प्रॉडक्टचं फॉर्मेशन होतंय. सो ग्लुकोजचं रूपांतर 2 पायरुवेटच्या कंपाऊंड मध्ये होतंय. दॅट्स इट. सो दिस इज द समरेटिव्ह कन्क्लुजन ऑफ ग्लायकोलायसिस. Actually, we are going to start a new point over there or over here called as acetylation of pyruvate. काय रिएक्शन शिकायची आहे? Acetylation or acetylation of pyruvate. कोणाचं acetylation शिकायचंय? पायरुव्हेटचं. This reaction is also called as link reaction. Acetylation of pyruvate लाच काय म्हणायचं आहे आपल्याला? लिंक रिएक्शन. बरोबर ना? The acetylation or acetylation of pyruvate is also called as link reaction. So in this, the pyruvic acid, आता मला सांगा तुमच्या लक्षात येतंय ग्लायकोलायसिसची प्रक्रिया सायटोप्लाझम मध्ये होते आणि ग्लायकोलायसिस मध्ये एका ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड मध्ये होतं. झालं क्लिअर? सिंगल ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 पायरुवेट किंवा 2 पायरुवेट मध्ये जेव्हा होतंय तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात असं येतंय का हे जे पायरुवेट कंपाऊंड आहेत ते सायटोप्लाझम मध्ये आहेत आणि आता त्यांची एंट्री पुढे कन्व्हर्जन होणार आहे. कारण पायरुवेट मॉलिक्यूल कांट डायरेक्टली एंटर इन द व्हॉट वी कॅन से मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स बिकॉज in the intermembrane space called as in between the outer and inner membrane of the mitochondria. So pyruvate can easily enter through the outer membrane because it is freely permeable, but inner membrane is semi-permeable. So in intermembrane space of mitochondria, the pyruvate undergo acetylation to form acetyl coenzyme A. त्यामुळे त्या ठिकाणी acetyl coenzyme A तयार होतो आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होण्याच्या प्रक्रियेला ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट म्हणायचं. तिलाच लिंक रिएक्शन का म्हणायचं? कारण तुम्हाला आठवतंय का एरोबिक रेस्पिरेशनच्या मेकॅनिझम मध्ये ज्या रिएक्शन होत्या 3 रिएक्शन तुम्हाला मी सांगितलंय, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETS. तर ग्लायकोलिसिस झाल्यानंतर क्रेब्स सायकल कडे जाताना हा जो पायरुवेट कंपाऊंड आहे त्याचं त्या ठिकाणी कन्व्हर्जन होतंय पायरुवेट कंपाऊंडचं आणि पायरुवेट कंपाऊंडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतंय. ह्या रिएक्शनला ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट म्हणजेच लिंक रिएक्शन असं पण म्हणायचं आहे. दिस इज कॉल्ड एज ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट और लिंक रिएक्शन. व्हाय लिंक रिएक्शन? बिकॉज द ऍसिटिल कोएन्झाइम ए प्रोड्यूस्ड इन द ऍसिटायलेशन एंटर्स देन इन द क्रेब्स सायकल. ह्या रिएक्शन मध्ये बनलेला कंपाऊंड ऍसिटिल कोए हा शेवटी लिंक रिएक्शन क्रेब्स सायकल मध्ये जातो. म्हणजे थोडक्यात ग्लायकोलायसिस नंतर क्रेब्स सायकल मध्ये जाणारा कंपाऊंड इथे बनतो. म्हणून ह्या रिएक्शनला लिंक रिएक्शन म्हणायचं. ऍज इट कनेक्ट और लिंक द 2 प्रोसेसेस कॉल्ड एज ग्लायकोलायसिस अँड द क्रेब्स सायकल. कळालं आता सर्वांना? 2 रिएक्शनला ही प्रक्रिया जोडते म्हणून तिला आपल्याला लिंक रिएक्शन म्हणायचं आहे किंवा थोडक्यात ऍसिटिलेशन ऑफ पायरुवेट पण म्हणायचं आहे. पुढे बघूयात. द पायरुविक ऍसिड डज नॉट एंटर इन क्रेब्स सायकल डायरेक्टली आफ्टर ग्लायकोलायसिस. बिफोर एंटरिंग द क्रेब्स सायकल, द पायरुवेट इज फर्स्ट कन्व्हर्टेड इनटू ऍसिटाइल कोएन्झाइम ए. क्रेब्स सायकल मध्ये जाण्यापूर्वी त्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये होतं
अँड देन इट एंटर्स इन द क्रेब्स सायकल आणि नंतरच तो त्या ठिकाणी क्रेब्स सायकल मध्ये एंट्री करतो. बरोबर आहे ना पायरुवेट. Therefore, the formation of acetyl coenzyme A is the connecting link between glycolysis and Krebs cycle. त्यामुळे acetyl coenzyme A तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, फॉर्मेशन होण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला कनेक्टिंग लिंक म्हणायचं आहे. कशासाठी? ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल साठी. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड द क्रेब्स सायकल. अंडरस्टँड? This reaction takes place in perimitochondrial space. acetylation ची किंवा लिंक रिएक्शन ची जी प्रक्रिया आहे ती कुठे घडते? पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस मध्ये, आय मीन इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये. बरोबर आहे ना? ठीक आहे. लेट अस कंटिन्यू. The pyruvic acid undergo oxidative decarboxylation. फार महत्वाची रिएक्शन आहे. ह्या ठिकाणी इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये पायरुविक ऍसिडचं किंवा पायरुवेट कंपाऊंडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन होतं. म्हणजे थोडक्यात लॉस ऑफ हायड्रोजन आणि लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड पण त्या ठिकाणी होतं. अँड फॉर्म्स द CO2 अँड हायड्रोजन अँड एसिटाइल फ्रॅक्शन. आणि पायरुविक ऍसिड मधून एक कार्बन लॉस झाला CO2 च्या फॉर्म मध्ये की त्या ठिकाणी फक्त एसिटाइल फ्रॅक्शन शिल्लक राहतो. कोणता फ्रॅक्शन आहे? एसिटिल फ्रॅक्शन. So what happens in this reaction? Hydrogen produced is taken up by NAD to form NADH2 and acetyl fraction reacts with CoA called as a coenzyme A to form acetyl coenzyme A. So overall reaction of the link reaction or acetylation is 2 molecules of pyruvate. या रिएक्शन मध्ये किती पायरुवेट भाग घेतात? 2 molecules of pyruvate plus 2 coenzyme A molecule. कोएन्झाइम ए पण भाग घेतो प्लस 2 NAD. 2 NAD पण रिएक्शन मध्ये भाग घेतात. रिएक्शन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पायरुवेट डिहायड्रोजनेज. लक्ष द्या, प्रोसेस मध्ये डिकार्बॉक्सिलेशन पण होतंय आणि डिहायड्रोजनेशन पण होतंय. पण हायड्रोजन पहिले बाहेर काढावा लागतो. हायड्रोजन निघाला की कार्बन आपोआप निघतो. त्यामुळे डिकार्बॉक्सिलेज नाही लागत, डिहायड्रोजनेज लागतो. कारण रिएक्शनचं नाव काय? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. तर मग त्या ठिकाणी डिहायड्रोजनेज लागतोय. पायरुवेट डिहायड्रोजनेज च्या प्रेझेन्स मध्ये पायरुवेटचं रूपांतर 2 एसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 मध्ये होतंय. NADचं कन्व्हर्जन NADH2 मध्ये होतं प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि त्याचबरोबर रिएक्शन मध्ये 2 CO2 मॉलिक्युलचं सुद्धा फॉर्मेशन होत असतं. कळालेलं आहे सर्वांना? ठीक आहे. या ठिकाणी आपला हा जो पोर्शन आपण शिकत होतो तो पण समजून झालेला आहे लिंक रिएक्शनचा. मग मला सांगा फायनल प्रॉडक्ट कोणता मिळाला? एसिटिल कोएन्झाइम ए. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. आणि ते एंट्री कुठे करतात? दे आर फॉर्म्ड इन अ पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस बट नाउ दे विल एंटर इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. कशासाठी? For the Krebs cycle, for the purpose of Krebs cycle or the citric acid cycle or the TCA, that is the tricarboxylic acid cycle. Understand? Let us continue ahead. त्याच्यानंतर आपल्याला पुढे शिकायचं आहे Krebs cycle. What is our new point? The second point we are going to study is called Krebs cycle. The various reactions of this pathway or this process were discovered by the actually well-known plant physiologist Sir Hans Krebs. That's why the cyclic pathway or the process is named as, popularly named as Krebs cycle. बरोबर आहे? Really, for this work, the Sir Hans Krebs was honored or actually he got that time the Nobel Prize. ह्या कामाबद्दल त्या ठिकाणी सर हान्स क्रेबला नोबेल प्राइज पण अवॉर्ड झालं आहे. नोबेल प्राइज पण देण्यात आलेलं आहे. अंडरस्टँड? द क्रेब्स सायकल इज ऑल्सो नोन ॲज द सिट्रिक और सायट्रिक ऍसिड सायकल. क्रेब्स सायकललाच दुसरं एक नाव आहे सायट्रिक ऍसिड सायकल.
because the first stable compound of this reaction is a citrate or citric acid, so called citric acid cycle. It is also called as a TCA cycle. TCA is a tricarboxylic acid because the citric acid is, citric acid is 6 carbon compound, but the 3 carbons in that, त्यामध्ये 3 कार्बनला त्या ठिकाणी COOH ग्रुप आहे, म्हणजे डायरेक्टली कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. म्हणजे 6 कार्बन कंपाऊंड मध्ये 3 कार्बन हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत. त्यामुळे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड, citric acid is chemically tricarboxylic acid. That's why it is also called the TCA, stands for tricarboxylic acid cycle. कळालेलं आहे. बरं, मग आता ह्या ठिकाणी Krebs cycle, also called as a citric acid cycle, also known as TCA, tricarboxylic acid cycle. समजलेलं आहे का? बरं, साइट म्हणजे ठिकाण आपल्याला समजून घ्यायचंय. Krebs cycle कुठे घडते? Krebs cycle occurs in mitochondrial matrix or matrix of mitochondria. इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे कलरलेस फ्लुइड असतं त्याला आपण माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणतो, आणि त्या माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये Krebs cycle किंवा सायट्रिक ऍसिड सायकल ऑपरेट होते, ऑकर होते. कळालेलं आहे? ठीक आहे, लेट अस गो अहेड. अजून पुढे जाऊयात थोडस. This is the cyclic pathway of the Krebs cycle. हा पूर्ण सायक्लिक पाथवे आहे Krebs सायकलचा, जो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. So glucose is a 6 carbon compound. ग्लुकोज किती कार्बनचा कंपाऊंड आहे? 6 कार्बनचा कंपाऊंड आहे. We know that glucose ही रिएक्शन सायटोप्लाझम मध्ये होते आणि हिला म्हणायचं ग्लायकोलायसिस आणि एसिटायलेशन. ग्लुकोज अंडरगो ग्लायकोलायसिस, ग्लुकोजचं काय होतं? ग्लायकोलायसिस, किंवा ग्लुकोज अंडरगो ग्लायकोलायसिस टू फॉर्म पायरुवेट. एका ग्लुकोजचे 2 पायरुवेट बनतात. जनरल रिएक्शन पायरुवेट बनतो 3 कार्बनचा. बट पायरुवेट कांट एंटर डायरेक्टली इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तो डायरेक्ट नाही जाऊ शकत. पायरुवेट अंडरगो द एसिटायलेशन. पायरुवेटचं त्या ठिकाणी एसिटायलेशन होतं, किंवा थोडक्यात लिंक रिएक्शन होते in the perimitochondrial space to form acetyl coenzyme A. त्यामुळे कुठला कंपाऊंड या ठिकाणी फॉर्म झाला? एसिटिल कोएन्झाइम A. बरोबर आहे का? मग एका पायरुवेट पासून एसिटिल कोएन्झाइम A म्हणजे 2 कार्बनचा कंपाऊंड या ठिकाणी फॉर्म झाला. हे लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पायरुवेट पासून एसिटिल को A बनत असताना त्या ठिकाणी NAD हा हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे, आणि त्यामुळे NADचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन NADचं रिडक्शन झालं आणि पायरुवेटचं ऑक्सिडेशन झालं. पायरुवेटने हायड्रोजन लॉस केला, तो NAD ने घेतला, टू फॉर्म NADH2. सो आपल्याला आठवतंय 2 NADचं कन्व्हर्जन 2 NADH2 मध्ये झालं, बिकॉज दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. या रिएक्शनला ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन असं म्हणायचं आहे. कळालं तुम्हाला? मग मला सांगा, या ठिकाणी फायनल कंपाऊंड कुठला बनलाय? एसिटिल कोएन्झाइम A. आणि हा जो एसिटिल कोएन्झाइम A 2 कार्बनचा बनलेला आहे. तर नाउ एसिटिल कोएन्झाइम A मधून बघा, इट एंटर्स इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड अंडरगो द Krebs cycle. सो एसिटिल CoA 2 कार्बन कंपाऊंड रिएक्ट्स विथ OAA ऑक्झॅलोएसिटेट which is a 4 कार्बन कंपाऊंड. रिएक्शन काळजीपूर्वक बघत चला. प्रत्येक रिएक्शन सेपरेटली प्रूव्ह करून द्यायला हे काही थेरी लेक्चर नाहीये, आणि इव्हन दो तुम्हाला त्या कळतील इतक्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो लेव्हल नुसार त्या आहेत, विशेष नाही काही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इलॅबोरेटिव्ह जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर यू कॅन रेफर द बुक ऑल्सो. पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला क्लिअरच करून देतोय, त्यामुळे काही अडचण इथे नाहीये. ऑक्झॅलोएसिटेट 4 कार्बनचा कंपाऊंड आहे. त्याची रिएक्शन एसिटिल कोए सोबत झाली. Reaction occurs in presence of enzyme citrate synthetase. Citrate synthetase. जो सायट्रेटचं सिंथेसिस करतो त्याचं नाव सायट्रेट सिंथेटेज. आणि विशेष माहिती, या ठिकाणी कुठला कंपाऊंड बनला? सायट्रेट. आता 4 आणि 2 6 म्हणजे एकच 6 कार्बनचा कंपाऊंड बनला, नाव काय त्याचं? सायट्रेट. या रिएक्शन मध्ये
ह्या रिएक्शन मध्ये को एन्झाईम ए रिएक्शन मधून बाहेर पडला, को एन्झाईम ए जो बाहेर पडला तर त्या ठिकाणी तो पुन्हा पाठीमागे रिएक्शन मध्ये कंटिन्यू झाला. सो टू फॉर्म को ए सायकल और को एन्झाईम ए सायकल. बरोबर आहे का? तो को एन्झाईम ए पुन्हा पाठीमागे रिएक्शन मध्ये गेला आणि ह्या ठिकाणी को एन्झाईम ए ची सायकल झाली. क्लिअर ना? हा जो सायट्रेट कंपाऊंड बनला ह्या रिएक्शनला म्हणायचं कंडेन्सेशन. पहिली रिएक्शन कुठली? कंडेन्सेशन. मग आपण काय करत चलू? प्रत्येक रिएक्शनचं नाव इथे लिहत चलू. फर्स्ट रिएक्शन, 9 रिएक्शन आहेत टोटल, 9 स्टेप आहेत. कंडेन्सेशन. दुसरी रिएक्शन आपण घेणार आहोत सायट्रेट अंडरगो डिहायड्रेशन. आता ह्या इथे डिहायड्रेशन आणि पुन्हा हायड्रेशन. सो सायट्रेटचं रूपांतर त्याच्या आयसोमर मध्ये होतं. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन, formation of isomer compound or formation of mirror image compound is known as isomerization. सायट्रेट अंडरगो, आता आयसोमरायझेशन 2 स्टेप मध्ये होतं. आयसोमरायझेशन मध्ये पहिल्यांदा होतं डिहायड्रेशन आणि दुसऱ्यांदा होतं हायड्रेशन. डिहायड्रेशन इज अ लॉस ऑफ वॉटर, हायड्रेशन इज अ गेन ऑफ वॉटर. सायट्रेट अंडरगो डिहायड्रेशन फर्स्ट ऑफ ऑल टू that is with the loss of water. Citrate undergo dehydration with the loss of water to form the 6 carbon compound 6 aconitate किंवा 6 aconitic acid. या ठिकाणी 6 aconitate बनतो आणि 6 aconitate बनला 6 कार्बनचा की त्या ठिकाणी त्याचं पुन्हा हायड्रेशन होतं, म्हणजे तो पुन्हा वॉटर मॉलिक्यूलला रिसीव्ह करतो आणि हायड्रेशन झालं की त्या ठिकाणी आयसोसायट्रेट बनतो. सो 6 aconitate is converted to isocitrate. Reaction occurs in presence of enzyme aconitase, कुठला enzyme aconitase, as well as in presence of the Fe2 plus called as a ferrous 2 plus ions as a cofactors. बरोबर आहे ना? बरं, रिएक्शन नंबर 3 आपण समजून घेणार आहोत. Isocitrate is converted to oxalosuccinate. This reaction is called oxidation. What is mean by oxidation? Dehydrogenation. हायड्रोजन लॉस होणं त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. सो ऑक्सिडेशन फर्स्ट. बरोबर आहे. Isocitrate undergo dehydrogenation, that is a loss of water in presence of enzyme isocitrate dehydrogenase. कोणता एन्झाइम आहे? Isocitrate dehydrogenase. बरोबर आहे का नाही? मग आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेजच्या प्रेझेन्स मध्ये NAD चं रिडक्शन NADH2 मध्ये होतंय आणि कुठला कंपाऊंड बनतोय? 6 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलोसक्सिनेट. कुठला? ऑक्झॅलोसक्सिनेट. आले का इथपर्यंत सर्वजण? ठीक आहे. ऑक्झॅलोसक्सिनेट पासून त्या ठिकाणी चौथी स्टेप पुढे. ऑक्झॅलोसक्सिनेट 6 कार्बन कंपाऊंड इज कन्वर्टेड टू द अल्फा कीटोग्लुटारेट which is a 5 carbon compound. A single or only one 5 carbon compound in the whole Krebs cycle is alpha ketoglutarate. Reaction is called as a decarboxylation. What is a decarboxy? Loss of carbon dioxide. ह्या रिएक्शन मधून CO2 बाहेर पडतोय, CO2 लॉस होतोय. डिकार्बॉक्सिलेशन 1 पहिल्यांदा होतंय ना, म्हणून अजून एकदा डिकार्बॉक्सिलेशन होणार आहे याच्यानंतर. सो तुम्हाला सांगतो ऑक्झॅलोसक्सिनेट अंडरगो decarboxylation, that is a loss of carbon dioxide to form alpha ketoglutarate. एक कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये लॉस झाल्यामुळे या ठिकाणी 5 कार्बनचा अल्फा किटोग्लुटारेटचं मॉलिक्यूल फॉर्म झालेला आहे आणि ह्या रिएक्शनला एन्झाइम लागला ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बॉक्सिलेज. नावानुसार आहे ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बॉक्सिलेज. क्लिअर ऑर नॉट? बरं, अल्फा किटोग्लुटारेट 5 कार्बनचा कंपाऊंड, त्याचं पुन्हा एकदा डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे लॉस ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड होतंय. सो इन दिस रिएक्शन NAD गेट रिड्युस्ड टू NADH2. ह्या रिएक्शन मध्ये पुन्हा NAD चं कन्व्हर्जन रिडक्शन NADH2 मध्ये होतंय आणि विशेष महत्वाचं अल्फा किटोग्लुटारेटचं रूपांतर सक्सिनिल को एन्झाइम ए मध्ये होतंय विच इज अ 4 कार्बन कंपाऊंड. अल्फा किटोग्लुटारेटचं रूपांतर सक्सिनिल को एन्झाइम ए किती कार्बन वाला कंपाऊंड आहे?
4 कार्बनवाला कंपाऊंड आहे. काही अडचण इथे नाही. मग एक कार्बन पुन्हा एकदा लॉस झाला. या 5 नंबरच्या रिएक्शन मध्ये हायड्रोजनही लॉस झाला आणि कार्बनही लॉस झाला. सो इट इज ऑक्सिडेशन नंबर 2 as well as it is डिकार्बोक्सिलेशन नंबर 2. हे पण लॉस ऑफ कार्बन इथे झालं. डिकार्बोक्सिलेशन नंबर 2 पण झालं. एनी डाऊट हिअर? नो. सक्सिनिल कोएन्झाइम ए हा 4 कार्बनचा कंपाऊंड झाला. कोएन्झाइम ए हा पाठीमागच्या पुढच्या एका रिएक्शन मधून, समोरच्या घडणाऱ्या पुढच्या एका रिएक्शन मधून इथे आलेला आहे. समजलं सर्वांना? ठीक आहे. त्याच्यानंतरची माहिती अशी आहे का सक्सिनिल कोएन्झाइम ए इज फायनली नेक्स्ट कन्व्हर्टेड इनटू सक्सिनेट. त्याचं रूपांतर 4 कार्बनच्या कंपाऊंड मध्ये म्हणजे सक्सिनेट, कॉल्ड एज अ सक्सिनिक ऍसिड. सक्सिनेट इज अ सक्सिनिक ऍसिड, फ्युमेरेट इज अ फ्युमेरिक ऍसिड, मॅलेट इज अ मॅलिक ऍसिड. तसंच अल्फा कीटोग्लुटारेट म्हणजे अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड, ऑक्झॅलोसक्सिनेट म्हणजेच ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड, असे त्यांचे नाव आहेत वेगवेगळे. येते लक्षात तुम्हाला? मग मी आता 6 नंबरची स्टेप सांगते तुम्हाला. 6 नंबरची स्टेप आहे ती म्हणजेच फॉस्फोरायलेशन. काय होतं रिएक्शन मध्ये? फॉस्फोरायलेशन. पहिली गोष्ट हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय होतं? एंट्री ऑफ वॉटर, गेन ऑफ वॉटर अँड अगेन फॉस्फोरायलेशन. व्हॉट इज फॉस्फोरायलेशन? द एंट्री ऑफ फॉस्फोरायलेशन म्हणजे रिएक्शन मध्ये फॉस्फेट कुठेतरी ऍड झाला, इथून बाहेर पडला पण तिकडे ऍड झाला. मी तुम्हाला रिएक्शन सांगत आहे. सक्सिनिल कोएन्झाइम ए जेव्हा पुढे जातोय कन्व्हर्जन मध्ये, इथे वॉटर मॉलिक्यूल ऍड होतो म्हणून हायड्रेशन. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोए बाहेर पडला, कोएन्झाइम ए मॉलिक्यूल बाहेर पडला. तो बाहेर पडला आणि तो पुन्हा पाठीमागच्या रिएक्शनला जाऊन थांबला म्हणजे पुन्हा अल्फा कीटोग्लुटारेटचं रूपांतर सक्सिनिल कोएन्झाइम ए मध्ये होऊ शकतं. माहिती कळते? हायड्रेशन झालं. हायड्रेशन झाल्यानंतर रिएक्शन मधून फॉस्फेट बाहेर पडला, आय मीन एनर्जी लिबरेट आउट होते. रिएक्शन मधून काही प्रमाणात एनर्जी लिबरेट आउट होते. रिएक्शन साठी एन्झाईम लागतो सक्सिनेट थायोकायनेज. काय नाव एन्झाईमचं? सक्सिनेट थायोकायनेज. थायॉल म्हणजे सल्फर ग्रुप वगैरे आणि कायनेज म्हणजे फॉस्फेटचं ऍडिशन करतो. लक्षात घ्या. आता इथून एनर्जी लिबरेट झाली. एनर्जी लिबरेट झाल्यानंतर म्हणजे फॉस्फेट बाहेर पडल्यानंतर तो जीडीपीने घेतला, गॉनोसिन डायफॉस्फेट. गॉनोसिन डायफॉस्फेट इमिजिएटली इज कन्व्हर्टेड टू जीटीपी म्हणजे गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, विच इज ऍक्च्युअली द फॉर्म ऑफ एनर्जी, बट इट इज नॉट मोर स्टेबल. इट इज जस्ट अनस्टेबल फॉर्म ऑफ एनर्जी. जीटीपी हा अनस्टेबल एनर्जीचा फॉर्म आहे. जीटीपी इज सून कन्व्हर्टेड इनटू एटीपी म्हणजे जीटीपी मधून फॉस्फेट एडीपीने घेतला, त्यामुळे एडीपीचं रूपांतर एटीपीत झालं. जीटीपीने फॉस्फेट दिला म्हणून जीटीपीचं रूपांतर पुन्हा जीडीपी मध्ये झालं. किती सोपी रिएक्शन आहे. सो कन्क्लुजन काय? ह्या रिएक्शन मध्ये स्टेबल प्रॉडक्ट तयार झाला, स्टेबल एनर्जी मॉलिक्यूल फॉर्म झालाय, एटीपी, दॅट इज एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एनी डाऊट हिअर? नो. मग सक्सिनिल कोएन्झाइम ए चं रूपांतर फायनल प्रॉडक्ट सक्सिनेट मध्ये ह्या ठिकाणी झालं. आणि सक्सिनेट किती कार्बनवाला कंपाऊंड आहे? 4 कार्बनवाला कंपाऊंड आहे. काही डाऊट इथे नाही. रिएक्शन समजलेली आहे. व्हेरी गुड. सो सक्सिनेट इज कन्व्हर्टेड टू फ्युमेरेट. सक्सिनेटचं रूपांतर फ्युमेरेट मध्ये होतंय. इथे एफएडीचं त्या ठिकाणी रिडक्शन होतंय. इथे एफएडी नावाचा हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे. एनएडी आणि एफएडी हे हायड्रोजन ऍक्सेप्टर असतात आणि इथे एफएडी आहे. कळतंय ना? रिएक्शन नंबर 7. रिएक्शन नंबर 7 इज ऑक्सिडेशन, that is a loss of hydrogen called as a dehydrogenation. Now it is oxidation number what? 3rd. मग हे 3ऱ्या नंबरचं ऑक्सिडेशन आहे. सक्सिनेट अंडरगो ऑक्सिडेशन टू फॉर्म. सक्सिनेटचं ऑक्सिडेशन होऊन फ्युमेरेट नावाचा कंपाऊंड फॉर्म होतो. फ्युमेरेट 4 कार्बनचा बनतोय. लक्षात येते तुम्हाला? सक्सिनेट अंडरगो ऑक्सिडेशन और डिहायड्रोजनेशन टू फॉर्म फ्युमेरेट. विशेष माहिती अशी आहे का ही रिएक्शन होत असताना एफएडीचं कन्व्हर्जन एफएडीएच2 मध्ये होतंय. ही रिएक्शन होत असताना एफएडीचं कन्व्हर्जन एफएडीएच2 मध्ये होतं. आता माहिती अशी आहे का एफएडीचं रिडक्शन झालेलं आहे.
रिॲक्शन साठी एन्झाईम ह्या ठिकाणी लागलाय फ्युमेरेज. एक मिनिट, फ्युमेरेज नाही, सक्सिनेट डिहायड्रोजनेज. काय नाव आहे एन्झाईमचं? सक्सिनेट. सक्सिनेट कंपाऊंडचं हायड्रोजन काढला त्याने, नाव काय पडलं? सक्सिनेट डिहायड्रोजनेज. कळलं का? ऑक्सिडेशन नंबर कितवा होता? 3rd. त्याच्यानंतर पुढच्या 8 नंबरच्या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड होतोय रिएक्शन मध्ये. ज्या रिएक्शन वॉटर मॉलिक्यूल रिसीव्ह करतात त्यांना कोणत्या रिएक्शन म्हणायचं? हायड्रेशन. दॅट इज एंट्री ऑफ वॉटर मॉलिक्यूल. एम आय राईट? एंट्री ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज अ हायड्रेशन. मग लक्षात घ्या, फ्युमेरेट अंडरगो हायड्रेशन. फ्युमेरेट अंडरगो हायड्रेशन टू फॉर्म मॅलेट. म्हणजे फक्त 4 कार्बनच्या कंपाऊंडचं इंटरकन्व्हर्जन झालं आणि रिएक्शन मध्ये त्या ठिकाणी एन्झाईम वापरला गेला, फ्युमेरेज. कुठला एन्झाईम लागलाय? फ्युमेरेज. बरोबर का नाही? रिएक्शन uses an enzyme, the fumarase, and the fumarate is converted to malate. Then malate is converted to oxaloacetate. Reaction number 9. Reaction number 9 ला बोलायचं आहे ऑक्सिडेशन. किती वेळा, कितव्यांदा ऑक्सिडेशन आहे? 4थ्यांदा. ऑक्सिडेशन नंबर 4. सो इट्स ऑक्सिडेशन 4th. ठीक आहे. malate undergo oxidation or dehydrogenation to form oxaloacetate. In this reaction, NAD get reduced to NaDH2. ह्या रिएक्शन मध्ये NAD चं कन्व्हर्जन किंवा रिडक्शन NaDH2 मध्ये होतंय आणि रिएक्शन साठी एन्झाईम लागतोय malate dehydrogenase. Which enzyme is required over here? The enzyme malate dehydrogenase. काही अडचण आहे का इथे? नाही. कळालेलं आहे. मग मॅलेट डिहायड्रोजनेज आणि फायनल या ठिकाणी कंपाऊंड कुठला बनलेला आहे सांगा? ऑक्झॅलोएसिटेट. ठीक आहे. अशा पद्धतीने एंड प्रॉडक्ट पुन्हा रिफॉर्म झाला. एंड प्रॉडक्ट रिफॉर्म झाल्यामुळे आपण ह्या रिएक्शनला सायट्रिक ऍसिड सायकल, आय मीन थोडक्यात क्रेब्स सायकल, असं सायक्लिक पाथवे होतो ना, म्हणून हिला आपण क्रेब्स सायकल असं त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएट केलेलं आहे. काही डाऊट आहे इथे? नाही. टोटल स्टेप किती झाल्या मग? क्रेब्स सायकल मध्ये टोटल स्टेप झाल्या 9. 9 स्टेपचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं का 4 वेळा तर डिहायड्रोजनेशनच झालंय, म्हणजे ऑक्सिडेशन झालंय. प्रत्येक ठिकाणी डिहायड्रोजनेशन मध्ये किंवा ऑक्सिडेशन मध्ये NADचं रिडक्शन NaDH2 मध्ये झालेलं किंवा FADचं रिडक्शन FADH2 मध्ये. कोणती अशी रिएक्शन होती जिथे FADचं रिडक्शन FADH2 मध्ये झालं? कन्व्हर्जन ऑफ द सक्सिनेट इंटू फ्युमेरेट. सक्सिनेटचं रूपांतर फ्युमेरेट मध्ये होताना त्या ठिकाणी FADH2 चं फॉर्मेशन झालेलं आहे, नो डाऊट. त्याचबरोबर माहिती पुढची अशी आहे, त्याच्यानंतरची माहिती अशी आहे का असा कोणता कंपाऊंड आहे पूर्ण क्रेब्स सायकल मध्ये की जो 5 कार्बन कंपाऊंड आहे? अल्फा कीटो ग्लुटारेट इज अ 5 कार्बन कंपाऊंड. बरोबर का नाही? सो अशा पद्धतीची जी माहिती आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी कळते आहे, समजते आहे. ह्यानुसार तुम्हाला कुठलंही क्वेश्चन विचारलं तर त्याचा आन्सर देता आलं पाहिजे. मला सांगा, एका ग्लुकोज पासून पायरुव्हेट किती बनणार? 2. मग 2 पायरुव्हेट पासून ऍसिटिल कोए सुद्धा किती बनणार? 2. ही रिएक्शन एका ऍसिटिल कोएसाठी होते. म्हणजे थोडक्यात 2 ऍसिटिल कोए आले तर प्रत्येक कंपाऊंड 2-2-2-2 राहणार का नाही? अमाऊंट ऑफ एन्झाईम पण वाढणार. तर लक्षात घ्या, रिएक्शन अशाच पद्धतीने बदलत जाणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला? रिएक्शन अशाच पद्धतीने बदलत जाणार आहे आणि कंपाऊंडचं फॉर्मेशन होणार आहे. पण फॉर वन ग्लुकोज मॉलिक्यूल, व्हॉट आय सेड, फॉर वन ग्लुकोज मॉलिक्यूल क्रेब्स सायकल ऑकर्स ट्वाइस. एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल साठी क्रेब्स सायकल किती वेळा होते? 2दा होते, ट्वाइस होते. अंडरस्टँड? ठीक आहे, माहिती समजलेली आहे. त्याच्यानंतर आता 2 ऍसिटिल कोए जर येतात तर प्रॉडक्ट्स आपल्याला डबल त्या ठिकाणी लक्षात ठेवायला लागतील. एका ग्लुकोज साठी जेव्हा क्रेब्स सायकल होते म्हणजे 2दा होते. बघा बरं का, एका ग्लुकोज साठी क्रेब्स सायकल 2दा होते तेव्हा किती वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात आपल्याला हिशोब करायचा आहे. इथे मग आता मला सांगा किती? 1 पडतोय म्हणजे 2. डबल करायचं.
त्याच्यानंतर बाहेर पडणारे वॉटर घ्यायचे आपल्याला फक्त. बाहेर पडणारे वॉटर त्या ठिकाणी रिॲक्शन मध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे इथे, बरोबर आहे की नाही. अदरवाइज इतर सर्व ठिकाणी रिॲक्शन मध्ये वॉटर यूज होतोय. बाहेर पडणारे वॉटर मॉलिक्यूल इथे टोटल 2 टोटल रिॲक्शन मध्ये, बाकी सर्व ठिकाणी यूज आहे. इथे बाहेर पडतायत 2 वॉटर मॉलिक्यूल. एका ग्लुकोज साठी 2 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात, पण इथे 2 वापरले जाणार. इथे 2 4, इथे 2 6 आणि इथे 2 8, म्हणजे 8 वॉटर मॉलिक्यूल रिॲक्शन युटिलाइज करणार. विचार करा तुम्ही, 4 दुने 8 वॉटर मॉलिक्यूल रिॲक्शन वापरणार आणि 2 बाहेर पडणार. म्हणजे जस्ट आपण मायनस केलं तर 6 यूज करणार. Krebs cycle utilizes the water molecule produced during ETS or electron transport system. त्या रिॲक्शन मधून बाहेर पडणारे वॉटर मॉलिक्यूल Krebs सायकल वापरत असते. समजलेलं आहे. पुढची माहिती सांगत जातो तुम्हाला. या ठिकाणी किती NADH2 आणि किती FADH2 हा हिशोब करायचा आहे आपल्याला. रिॲक्शन मध्ये तुम्ही जर इथून पूर्ण बघत गेले, इथे 1 NADH2 म्हणजे दुप्पट करा 2, इथे 2 4 NADH2, अजून पुढे घ्या इथे 2 6. एका ग्लुकोज साठी किती NADH2 बनणार? 6 NADH2 प्रोड्यूस होणार. का बरं हा हिशोब घ्यायचा आहे? बिकॉज NADH2 अँड FADH2 आर अ रिड्युस्ड कोएन्झाइम. हायड्रोजन आहे त्यांच्याकडे, ते रिड्युस्ड कोएन्झाइम आहे. अँड दे अंडरगो ऑक्सिडेशन. That is the loss of hydrogen in the last step called as a terminal oxidation or electron transport system. त्यांच्यातला हायड्रोजन लिबरेट होणारे, लॉस होणारे, आणि मग रिॲक्शन मध्ये, आणि मग त्या ठिकाणी रिॲक्शन मध्ये एनर्जीचं प्रोडक्शन होणार आहे. कळालं का तुम्हाला? ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर किंवा रिॲक्शन लक्षात ठेवायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा रिॲक्शन सांगेल. 6 NADH2 प्रोड्यूस होणार एका ग्लुकोज साठी, आणि किती FADH2 मग दुप्पट करायचे कारण तो एकाच ठिकाणी आहे. मग 2 FADH2 गेट और दे विल बी प्रोड्यूस्ड, बनतील. त्याच्यानंतर ATP किती बनतील? एकाच ठिकाणी फक्त ATPचं फॉर्मेशन झालं होतं, इथे ATP बनलेला आहे. इथे ATP बनतोय, 1 ATP 2 रिॲक्शन साठी 2 ATP. एका ग्लुकोज साठी Krebs सायकल मध्ये फक्त 2 ATP बनतात, आणि ग्लायकोलायसिस मध्ये सुद्धा फक्त 2 ATP बनतात. ग्लुकोजचं अजून कम्प्लीट ऑक्सिडेशन झालेलं नसताना सुद्धा 2-2 ATPचे मॉलिक्यूल रिॲक्शन मध्ये बनून गेले. दिस फॉर्मेशन और सच अ काइंड ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल इज कॉल्ड. अशा पद्धतीने ATP मॉलिक्यूल बनण्याची जी प्रक्रिया आहे, तर तिला म्हणायचं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. व्हॉट डिड आय से? सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. सबस्ट्रेटचं इनकम्प्लीट किंवा थोडक्यात ब्रेकडाऊन न झालं असतानाही तरी सुद्धा या ठिकाणी ATPचं प्रोडक्शन, ATPचं फॉर्मेशन होतंय. ह्याला म्हणायचं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. कळालेलं आहे. सो टोटल 9 स्टेप आणि पूर्ण रिॲक्शन Krebs सायकल वरच तुम्हाला जास्त प्रश्न येणार. त्याच्यामुळे एन्झाईमची नावं बघा, लागणारे कोफॅक्टर्स वगैरे बघा. अगदी इथे जर पाहिलं ना, अगदी बेसिकली तर इथे लागतात Mg2+ कंडेन्सेशन मध्ये, मॅग्नेशियम 2+ आयन. फ्युमेरेट पासून मॅलेट मध्ये कन्व्हर्जन होण्याच्या रिॲक्शनला हायड्रेशन म्हणायचं. हायड्रेशन मीन्स गेन ऑफ वॉटर अँड डिहायड्रेशन इज अ लॉस ऑफ वॉटर. बरोबर का नाही? अशा पद्धतीने आपण हे सर्व Krebs सायकल समजून घेतलेली आहे. The first stable compound of the Krebs cycle is a citric acid or the citric acid. पहिला स्टेबल कंपाऊंड ह्या रिॲक्शनचा सायट्रिक ऍसिड असतो किंवा सायट्रेट असतो. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड सायट्रिक ऍसिड सायकल. बट आय सेड सायट्रिक ऍसिड इज केमिकली ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड. तो रासायनिक दृष्ट्या ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला त्या सायकलला TCA सायकल असं सुद्धा म्हणता येतं. TCA सायकल. बरोबर का नाही? सो 2 molecules of pyruvate are formed at the end of glycolysis. Therefore, Krebs cycle is repeated twice for every glucose molecule. त्यामुळे एका ग्लुकोज साठी Krebs cycle 2दा ऑपरेट होते, 2दा रिपीट होते. Thus, 2 turns of Krebs cycle produces 6 NADH2 molecule. त्यामुळे 2 वेळा Krebs cycle झाल्यामुळे 6 NADH2 बनणार, 2 FADH2 बनणार, 2
मॉलिक्युल्स ऑफ एटीपी पण फॉर्म होणार, नो डाऊट. ड्युरिंग इच टर्न ऑफ क्रेब सायकल, एका टर्न मध्ये 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर युज्ड अप, मायनस झाले, टोटल 6 होतील. अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 आर रिलीज्ड, आणि 2 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल फॉर्म म्हणजे रिलीज होत आहेत, बाहेर पडतायत. मला सांगा बरं, इथे 2 रिएक्शन मध्ये 2 म्हणजे एक CO2 गेला, म्हणजे एका सायकलला 2 CO2 मॉलिक्युल गेले, तर डबल सायकलला 4 CO2 मॉलिक्युल ह्या ठिकाणी लॉस होणार आहेत, नो डाऊट. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी क्रेब सायकल समजून घेतलेली आहे. तिचं थोडक्यात ह्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग पण केलंय. ग्लायकोलायसिस इज अ फर्स्ट स्टेप, क्रेब सायकल इज अ सेकंड स्टेप ऑफ रेस्पिरेशन. सबस्ट्रेट एंट्रंट और एंटर्ड इज ग्लुकोज इन ग्लायकोलायसिस. क्रेब सायकल मध्ये एंट्री करतो एसिटिल कोए. ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. क्रेब सायकल ऑकर्स इन माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. Glycolysis is common for aerobic and anaerobic respiration, but Krebs cycle occurs for only aerobic respiration. Glycolysis मध्ये decarboxylation म्हणजे CO2 चा लॉस होत नाही. In Krebs cycle decarboxylation occurs. Glycolysis is a low energy releasing process, but Krebs cycle is a high energy releasing. Krebs cycle मध्ये एवढे 6 NADH2, 2 FADH2, 2 ATP. तिकडे ग्लायकोलायसिस मध्ये फक्त 2 ATP आणि 2 NADH2 म्हणजे लो एनर्जी वाली, आणि इकडे हाय एनर्जी वाली प्रोसेस. ग्लायकोलायसिस मध्ये ऑल एनर्जी रिलीजिंग प्रोसेसेस नाही. आपल्याला हा 7th पॉइंट नको पाहिजे, तो डिस्टिंग्विशिंग प्रॉपरली नाही होते. 8th नंबर, नो युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन इन ग्लायकोलायसिस बिकॉज ग्लायकोलायसिस इज अ अनएरोबिक प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. मग ती एरोबिक साठी असो नाही तर अनएरोबिक साठी, पण ती अनएरोबिक म्हटली जाते तिला. इन व्हॉट वी कॅन से, क्रेब सायकल युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन इन ETS. तिकडे ETS क्रेब सायकल झाली की ETS घडते, तिकडे ऑक्सिजन लागतो. जर आपण इकडे बघितलं ग्लायकोलायसिस मध्ये टोटल गेन ऑफ ATP ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे कशाचा घ्यायचंय आपल्याला, ग्लायकोलायसिसचा. हे हिशोब सांगायचा आहे तुम्हाला, आणि इकडे सांगायचंय क्रेब्स सायकलचा. बरं, आता ग्लायकोलायसिस मध्ये किती NADH2 फॉर्म होतात? 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2. 1 NADH2 प्रोड्युसेस 3 ATP. लक्षात घ्या, एका NADH2 चं ऑक्सिडेशन झालं असता 3 ATP बनतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये. 3 दुणे 6 ATP प्लस हे झाले NADH2 च्या, प्लस ऑलरेडी 2 ATP फॉर्म झाल्या होत्या, म्हणजे ग्लायकोलायसिसचा नेट गेन किती? हाऊ मेनी ATP? 8 ATP. क्रेब सायकलचा हिशोब घ्या, किती NADH2 प्रोड्यूस होतात डबल क्रेब सायकलला? 6 NADH2, बरोबर आहे, मल्टिप्लाइड बाय 3. त्याच्यानंतर अजून बनतात 2 मॉलिक्युल्स ऑफ FADH2. एक FADH2 पासून 2 ATP आणि एक NADH2 पासून 3 ATP. मग मला सांगा किती होतील ते? 3 दुणे आपलं 6, 3 6 त्रिक 18, वरती झाले 18, आणि इकडे 2 दुणे 4, 18 आणि 4 किती झाले? 22, बरोबर आहे. आणि ऑलरेडी अजून 2 ATP चे फॉर्मेशन सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन ने होतं. सो 22 आणि 2 24, 24. इथे बघा ना, क्रेब सायकल मध्ये 24 ATP मॉलिक्युल बनू शकतात. ह्या NADH2 चं नंतर ब्रेकडाऊन होणार आहे ETS मध्ये, आणि इकडे 8 ATP मॉलिक्युल बनणार. It generates, glycolysis generates only 2 NADH2, whereas Krebs cycle generates 6 NADH2 and 2 FADH2. Glycolysis is a linear pathway, straight pathway, whereas the Krebs cycle is a cyclic pathway. पण Krebs cycle मात्र असं cyclic pathway च्या प्रोसेस मध्ये आपल्याला दिसतो. आलं लक्षात तुम्हाला? या ठिकाणी पूर्ण डिस्टिंग्विशिंग आपण करून घेतलेलं, समजून घेतलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आपण इथे लेसनचा बराचसा पोर्शन क्लिअर केलाय. रिमेनिंग पॉइंट वी विल सी इन द नेक्स्ट न्यू लेक्चर. थँक यू. वी शॅल स्टॉप हिअर.